नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026चं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, आज आपण बघूया पेपर 1 मधील अशा महत्त्वपूर्ण कुठल्या युनिट्स आहे ज्यामधून आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 हा कॉमन पेपर आहे. आणि कॉमन पेपर असल्यामुळे याचं महत्त्व देखील परीक्षेमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळतं. 50 प्रश्न येतात आणि गुणांचा विचार केलं तर 100 गुणांसाठी हा पेपर 1 होतो. आणि या पेपर 1 मध्ये आपण 80 ते 90 प्लस आपण स्कोअर करू शकतो. आता हा स्कोअर जर आपल्याला करायचा आहे, तर त्यासाठी आपण कुठले असे महत्त्वाचे टॉपिक्स आहे, ज्यांचा आपण अभ्यास करायला हवं, ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 2026च्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पेपर 1 करिता आपली नवीन बॅच सुरू होत आहे. कंप्लीट या बॅचमध्ये 10 युनिट आहे. टोटल युनिट लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर होणार. लाईव्ह प्लस आपण लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकतो. इतकंच नाही तर विविध रेफरन्स बुक न वापरता कंप्लीट नोट्स आपण यूज करू शकतो. आता बघा, या कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून आपलं संपूर्ण जे सिलेबस आहे 10 युनिटचा तो कव्हर होईल. या व्यतिरिक्त आपल्याला PYQचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल, कारण मागील वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारले आणि कुठल्या टॉपिकांवर फोकस केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी PYQs महत्त्वाचा आहे. इतकंच नाही तर टॉपिक वाईज MCQs आणि सोबतच 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच आपण 1 जानेवारी 2026 पासून सुरू करीत आहोत. याला जॉइन करण्याची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर स्क्रीनवर विजिबल आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप आपण डाउनलोड करू शकता. सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर होतात. पहिला पेपर हा कॉमन असतो. त्यामध्ये 10 युनिट्स आहे. त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स. या व्यतिरिक्त इतिहास, अर्थशास्त्र, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, हिंदी आणि लायब्ररी सायन्सचं देखील कोर्स अवेलेबल आहे. याची फीस आहे 10,000 रुपये. 1 इयर्स व्हॅलिडिटी याची असणार आहे. सोबतच 8,000 मध्ये डिस्काउंट करून आपल्याला 8,000 मध्ये हा कोर्स 1 इयर व्हॅलिडिटी सोबत अवेलेबल आहे. 1 जानेवारीपासून आपण बॅच सुरू करीत आहोत पेपर 2 साठी. याला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. आता लक्षात घ्या, पेपर 1 मध्ये 10 युनिट्स आहे. टोटल प्रश्न आपल्याला 50 विचारले जाणार आणि 100 गुण असणार आहे. त्यापैकी मोस्ट स्कोरिंग युनिट आपण सुरू करूया टीचिंग ॲप्टिट्यूड पासून. युनिट 1 10 मार्कासाठी विचारलं जाईल, ज्यामधून आपल्याला सर्वप्रथम अभ्यास करायचा आहे अध्यापनाची पातळी. यामध्ये MLT, ULT आणि RLT याचा व्यवस्थित अभ्यास करा. कारण लेवल ऑफ टीचिंग जे आहे या टॉपिकवर भरपूर प्रश्न आपल्याला दरवर्षी येताना दिसून येतात, त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर, यामध्ये चाइल्डहूड, ॲडल्टसन, अडल्ट आणि ओल्ड एज म्हणजे शिकणाऱ्यांच्या वैशिष्ट्यांना क्लासिफाय करायचं आणि त्याला अभ्यास करा. ऑनलाईनमध्ये स्वयं आहे, स्वयंप्रभा आणि मुख हे तीनही टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट 5 इयर्सचं जर तुम्ही ॲनलाईज केले क्वेश्चन पेपर, तर तुम्हाला लक्षात येईल की ऑनलाईन मेथड्सवर भरपूर प्रश्न आपल्याला येत आहे. ग्रेटिंग टाईपवर सुद्धा 24च्या प्रश्नसंचामध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहे. ओव्हरऑल जर विचार केलं, लेवल ऑफ टीचिंग आहे. टीचिंग कन्सेप्ट रिलेटेड प्रश्न विचारतात. टीचर सेंटर्ड मेथड कुठल्या आहे, गिफ्टेड चाइल्ड काय आहे, अडल्ट लर्नर याविषयी प्रश्न विचारतात. टाईप ऑफ इव्हॅल्युशन हा तर खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे, ज्यावर प्रश्न येतातच. क्लासरूम टीचिंग फीडबॅक, देन स्वयंप्रभा आणि मूक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. टीचिंग मेथड्समध्ये भूमिका पालन, दिग्दर्शक, प्रायोगिक, अवगामी, इव्हॅल्युशनचे टाईप्स, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम सोबतच ट्रेडिशनल सुद्धा करूनच घ्यायचं, कारण दोघंही तुलनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात.
आता लक्षात घ्या, 1 जानेवारीपासून सुरू होणारी जी आपली बॅच आहे, 1 जानेवारी 2026 पासून नवीन बॅच सुरू होत आहे नवीन वर्षात. सो टीचिंग ॲप्टिट्यूडपासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कोर्सला लवकर जॉइन करू शकता. यानंतर रिसर्च. रिसर्चमध्ये संशोधकाचे गुण, संशोधन पद्धती सगळ्याच पद्धती करायची. मात्रात्मक, गुणात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक. देन मोजमापाच्या स्केल ऑफ मेजरमेंटवर देखील भरपूर प्रश्न येतात. केंद्रीय प्रवृत्तीचे माप जे आहे, मेजर ऑफ सेंटर टेंडन्सीजवर प्रश्न विचारतात. संशोधन लेखांवर भरपूर प्रश्न विचारले आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस, चांगल्या परिकल्पनेचं काय वैशिष्ट्य आहे. देन वाङ्मय चोरी काय आहे. सत्यशोधन पद्धती संबंधित प्रश्न येतात. प्रायोगिक झालं, संशोधन पद्धती, देन रिसर्च संबंधित कन्सेप्ट विचारतात. शोध नैतिकता काय आहे, रिसर्च एथिक्स काय आहे, त्यांवर देखील भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये येतात. पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम जे आहे, दोनही टॉपिक जे आहे महत्त्वाचं आहे. स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंगवर प्रश्न आलेले आहे. साहित्यिक चोरी, ICT अँड टूल्स आहे ना, डाटा कलेक्शन टूल्सवर प्रश्न येतात आणि रिसर्च जर्नलवर देखील प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हे सगळेच टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. यानंतर आहे युनिट कम्युनिकेशनची. हे सुद्धा 10 मार्काचं वेटेज आहे या युनिटला. आणि डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशनच्या व्याख्या डायरेक्ट प्रश्न इथून परीक्षेमध्ये येतात. संप्रेषणाचे प्रकार झाले, व्हर्बल, नॉन व्हर्बल, ग्रुप, वन वे कम्युनिकेशन काय आहे याचा अभ्यास करा. ग्रुप मीडिया, समूह माध्यम काय आहे. संप्रेषण चक्रासंबंधित व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचं. संप्रेषणाच्या व्याख्या, संप्रेषणाचे घटक, व्यक्तिगत संप्रेषण काय असतं, औपचारिक संप्रेषण, अनौपचारिक समूह किंवा संप्रेषण, माध्यमांची वैशिष्ट्ये काय, प्रभावी संप्रेषण आणि प्रसार भारती. तर हे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यांवर वारंवार फोकस केलं जातं. यानंतर आपल्याला दिसून येते पर्टिक्युलर मॅथ संबंधित, आकृती संबंधित प्रश्न आहे. पाय डायग्राम विचारलं जातं. देन मोड, मीडियम, मीन काय आहे, ठीक आहे, रेशिओ काय आहे, पर्सेंटेज काय आहे, व्हॅलिड कन्क्ल्युजन विचारतात. स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न विचारतात. लेटर सिरीज, मिनिंगफुल, लॉजिकल, चौकोन क्षेत्र, सरासरींवर देखील भरपूर प्रश्न आहे. त्यावर एक व्हिडिओ देखील आपण बघितलेला आहे. चक्रवात वाढ काय आहे, इंडियन लॉजिक आहे ना, डायग्राम्स, देन आकृती, क्षेत्रफळ आहे ना, क्लॉकवर प्रश्न आहे. शेकडा, नफा तोटा, लॉजिकल ऑर्डर्समध्ये आपल्याला लावायला लागतं. आवर्स विषयी आहे. डिग्री, डायरेक्शन अँड DI. कधी कधी 2 DI सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ICT संबंधित लक्षात घ्या. संवाद सेवा, भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा संबंधित अभ्यास करा. महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळांचा अभ्यास करा आणि उच्च शिक्षणातील जे डिजिटल पुढाक्रम आहे, ठीक आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह जी आहे त्याला विसरायचं नाही. युनिट 9 मध्ये पर्यावरणाची युनिट आहे आणि यामध्ये सरळ सरळ लक्षात घ्या, बेसल असू द्या, मॉन्ट्रियल, रामसर, ध्वनी प्रदूषणाचे सगळेच प्रकार करून घ्यायचं. MDG आणि SDG गोल्स व्यवस्थित अभ्यास करा. नद्यां संबंधित जे विकास योजना आहे त्या योजनांचा अभ्यास करा. स्वच्छ भारत अभियान आहे. वातावरण बदलातील राष्ट्रीय कृती योजना आहे. आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन यावर्षी देखील विचारलेलं आहे. विषारी रसायने 25-24 मध्ये प्रश्न आहे. कचरा हानिकारक कचरा आहे. रिओ अर्थसंहित या वर्षीचा प्रश्न 25चं. नैसर्गिक धोके काय, ध्वनी प्रदूषण, सर परिषद, हवा प्रदूषण कायदा आणि पर्यावरण कायदा हे यावर्षी विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे. यामधून पर्यावरण कायद्यांवर प्रश्न आलेला आहे. रिओ अर्थसमिटवर आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडी आणि विषारी जे काही रसायने आहे यांवर यावर्षी मेजर प्रश्न विचारले. युनिट 10चं वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन, जैन शिक्षण पद्धती या वर्षीचा प्रश्न यातून आलेला आहे. देन सँडलरचं कमिशन असू द्या किंवा मग राले कमिशन असू द्या, यांवर प्रश्न आलेले आहे. मध्यकालीन यावर्षी तर नाही, पण एक्झामिनेशनमध्ये 2 इयर्समध्ये रिपीटेड फॉर्ममध्ये मध्यकालीन जे शिक्षण आहे त्यावर प्रश्न विचारले जात आहे. ठीक आहे. संलग्नित विद्यापीठ, अभिमत जे काही ऑर्गनायझेशन असू द्या, ह्या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. सो अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे टॉपिक आहे
जे अभ्यास करीत असताना आपण अभ्यास करायला हवं. एक पर्टिक्युलर सिलेबस तर आपल्यासमोर आहेच, पण सिलेबस व्यतिरिक्त सिलेबसमधून असे कुठले टॉपिक्स आहेत जे वारंवार फोकस होतात, ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघून 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला आपण जॉइन करा. थँक सो मच.